मुकेश चंद्राकर यांची निर्घृण हत्या ही भारतातील आणि जगभरातील पत्रकारांना भेडसावणाऱ्या वाढत्या धोक्यांची आठवण करून देणारी आहे। 1 जानेवारी रोजी मुकेश यांचे दुःखद निधन हे केवळ एका व्यक्तीचे नुकसान नाही, तर लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेचे पद्धतशीरपणे कसे गळचिपी होत आहे याचे एक प्रखर प्रतिबिंब आहे। छत्तीसगडमधील बस्तरमध्ये शुक्रवारी 3 जानेवारीला सेफ्टी टँकमध्ये तरुण पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह आढळला। पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येने कोरियाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या। मुकेश चंद्राकर यांच्या डोक्यावर 15 जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत। याशिवाय यकृताचे 4 तुकडे आणि 5 बरगड्या तुटल्या। एवढेच नाही तर त्यांची मान तुटली आणि हृदय फाटलेल्या अवस्थेत सापडले आहे। या घटनेनंतर पोलिसांनी पत्रकार मुकेश यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 3घांना अटक करण्यात आली आहे। याचबरोबर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या बेकायदेशीर मालमत्तेवर जिल्हा प्रशासनाने बुलडोझर कारवाई करत ती जमीनदोस्त केली आहे। पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत मी असा एकही प्रसंग पाहिला नाही की ज्यात त्यांची इतक्या निर्घृणपणे हत्या झाली। पत्रकाराची हत्या करणारे 2 किंवा अधिक हल्लेखोर असल्याचा दावाही त्यांनी केला आहे। मुकेश चंद्राकर यांच्या हत्येचा आरोपी कंत्राटदार सुरेश चंद्राकर याला अटक करण्यात आली आहे। SITने त्याला हैदराबाद येथून अटक केली आहे। बिजापूरचे SP जितेंद्र सिंह यादव यांनी याला दुजोरा दिला असून आरोपीला हैदराबाद येथून अटक करण्यात आल्याचे सांगितले। पत्रकार मुकेश याने ठेकेदार सुरेश चंद्राकर यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला होता। बस्तरमध्ये 120 कोटी रुपयांचा रस्ता तयार करण्याचे कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांना मिळाले होते। पत्रकार मुकेश यांच्या हत्येचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ठेकेदाराविरुद्ध चौकशीचे आदेश देण्यात आले होते। यानंतर 1 जानेवारीला मुकेश चंद्राकर यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती। मुकेशला शेवटचा फोन ठेकेदार सुरेश चंद्राकरचा भाऊ रितेश याने केल्याचे समोर आले आहे। यानंतर 1 जानेवारीपासून मुकेश चंद्राकर यांचा फोन बंद येत होता। हा मृतदेह टाकीत टाकून त्यावर प्लास्टर केल्याचा दावा केला जात आहे। त्यानंतर पोलिसांना संशय आला। पत्रकार मुकेश याच्या हत्येतील मुख्य आरोपीला रविवारी रात्री हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे। या हत्येचा सूत्रधार ठेकेदार सुरेश असल्याचे समजते।